गप्पा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अक्षय, रमा आणि आरोही आता अण्णासाहेबांच्या बंगल्याकडे येऊन पोहोचलेली असतात। त्याच वेळेला आता आम्ही जातो तुम्ही जा असं म्हणून अक्षय हा रमाला तिकडनं घालवून देत असतो। त्याच नंतर त्याची नजर त्या समोर असलेल्या बंगल्यावर जाते। तो बघतो आणि मनातल्या मनात विचार करत असतो की खरंच हिने खूपच श्रीमंत मुलगा गटवला आहे आणि त्याची जी काही इमेज असते तिच्या नजरेतली ती अजूनही तशीच असते आणि म्हणूनच तो त्याबद्दलच विचार करत असतो। तर पुढे मात्र आता शाळेत काय शिकवलं याबद्दल चर्चा सुरू असते आणि त्याच वेळेला आरोही ही अक्षयला बऱ्याच गोष्टी सांगत असते। तर रमा आतमध्ये न जाता गेटवर उभी राहून त्या दोघांचेही बोलणं ऐकत असते। तर दुसरीकडे मात्र आरोही अक्षयला सांगत असते की आम्हाला ना आज इंग्लिश टू मराठी वर्ड्स शिकवले आणि त्यामध्येच मॉम डॅड त्यासोबत हे शब्द ऐकल्यानंतर इकडे मात्र रमा ही खूप जास्त बेचैन होऊ लागते। तर रमाला तिथे आहे हे बघितल्यानंतर पुन्हा एकदा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून रमा आतमध्ये जात असते। आरोही धावत पळत रमाला भेटायला पुन्हा आतमध्ये येते आणि म्हणत असते की तुला मी परी आई म्हटलं तर चालेल ना। त्यावर रमाचा ऊर एकदमच भरून आलेला असतो कारण तिला पुन्हा एकदा आई अशी हाक आरोहीनं मारलेली असते। तर दुसरीकडे मात्र आता रमाला छान वाटत असतं। तर आरोही म्हणत असते की बघितलं का बाबा मला ना स्कूलमध्ये असं शिकवलंय। तर दुसरीकडे अक्षय हा चिडलेला असतो। अक्षय आरोहीला रमापासून लांब करत असतो। त्याच वेळेला मात्र आरोही काही ऐकत नसते। आरोही म्हणत असते की मॅडम मी तुम्हाला परी आई म्हटलं तर चालणार आहे ना। तर दुसरीकडे अक्षय आरोहीवर चिडतो आणि म्हणतो बिहेव आणि त्यावर आरोही म्हणते की मला माहिती आहे पण मला ना शिकवलंय मी तसंच बोलते ना परी मॉम म्हणजेच माझी परी आई आहे ती। आणि असं म्हटल्यानंतर आता रमा जी आहे ती मात्र त्या आरोहीकडे पाहत असते। तर आरोहीने रमाला आता मिठी मारलेली असते। तर रमाला सुद्धा खूप छान वाटतं। रमा सुद्धा त्या आरोहीला अगदीच विलगून उभी असते। अक्षय मात्र आता या सगळ्याकडे पाहत असतो। रमाच्या डोळ्यातलं प्रेम हे आता अक्षयला सुद्धा दिसत असतं कारण इतके दिवस रमा आणि त्याचसोबत आरोहीची भेट झालेली नव्हती आणि आता रमा आणि आरोहीची भेट झाल्यामुळे बरेच गुंते आता सुटत चाललेले असतात। रमाच्या डोळ्यातनं आता अक्षरशः पाणी येत असतं आणि हे सगळं काही आता अक्षय पाहत असतो आणि अक्षय जेव्हा हे सगळं पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की खरंच रमा इतके दिवस आपल्या मुलीपासून लांब होती याचं दुःख तिला झालेलं आहे। म्हणूनच तो आपल्या खिशातून रुमाल बाहेर काढतो आणि रडणाऱ्या रमाला देत असतो। पण त्याच वेळेला तिथे आता साई सुद्धा येतो आणि साईने सुद्धा रमाच्या समोर रुमाल धरलेला असतो। तर इकडे जो रुमाल असतो रमा अक्षयचा न घेता साईचा घेते आणि त्यामुळे आता अक्षयला समजून जातं की आपली काय किंमत आहे ते। तर दुसरीकडे मात्र आता रडणारी रमा जी आहे ती आरोहीला जवळ घेत असते आणि आरोहीच्या सगळ्या गोष्टी ऐकते। तर इकडे मात्र आता आरोहीची नजर असणाऱ्या साईवर देखील जाते। साईला जेव्हा ती पाहते तेव्हा साईला पाहून ती लगेच अक्षयला म्हणते की बाबा मी तुला म्हणत नव्हती का की एका मुलाने मला वाचवलं तूच तो हा फ्रेंड काका आहे। त्या दिवशी माझ्यावर तो फुगेवाला हात टाकण्यासाठी येत होता पण त्याच वेळेला नेमकं ना या फ्रेंड काका आले आणि या फ्रेंड काकांनी मला वाचवलं असं देखील आता अक्षयला आरोही सांगत असते। आणि त्यावेळेला हे सगळं ऐकून मात्र अक्षयला जुने दिवस आठवतात आणि अक्षय आणि रमा हे दोघंही जण कशा पद्धतीने एकरूप झाले होते आणि हे सगळं इरावतीने त्याला भडकवलं होतं हे सगळं त्याला आठवू लागतं आणि त्यामुळे आता अक्षय पुन्हा एकदा त्या दुसऱ्या दुनियेत निघून जातो। खरं तर आता जेव्हा रमा रडत होती तेव्हा त्याला कुठेतरी आपलीच रमा पुन्हा आली असा भास होत असतो पण आता त्याला जेव्हा साई समोर दिसतो ना तेव्हा मात्र आता त्याला समजून जातं की नाही ही रमा आता आपली राहिलेली नाही ही आता साईची झालेली आहे। कारण रमाने अक्षयचा रुमाल न घेता साईचा रुमालही घेतलेला असतो ना त्यामुळे मनापासून त्याला आता हे सगळं काही वाटत असतं। तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं साईने मदत केली आहे हे आता अक्षयला समजलेलं असतं। म्हणूनच अक्षय जो आहे तो आता म्हणतो की थँक्यू हां तुम्ही माझ्या मुलीला वाचवलं। तसंही या परी आईला आणि या फ्रेंड काकांना बरोबर समजतं की कधी कुठे जाऊन प्रकट व्हायचं ते बरोबर त्या क्षणी तिथे येतात। असं म्हटल्याबरोबर
या सगळ्यातून साई एकही संधी सोडत नसतो त्याला प्रत्युत्तर द्यायची, आणि म्हणून तो आता त्याला चांगलंच प्रत्युत्तर देत म्हणतो की आमच्यामध्ये अशी पद्धत नाही आहे की अशा वेळेला आपल्या जवळच्या व्यक्तीला मध्यावर सोडून जायचं. मला हे सगळं माहिती आहे असं देखील तो म्हणून आता ती सगळी बाजू कशीबशी सावरायचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे मात्र अक्षय पुन्हा एकदा हात जोडतो आणि त्यांची आता दोघांचीही क्षमा मागतो आणि म्हणतो की खरंच तुम्ही दोघंही जण ग्रेट आहात. तुमच्यामुळे आज माझी मुलगी माझ्याबरोबर आहे. दोघंही जण बरोबर त्यावेळी वाचवायला येता असं देखील आता म्हणत असतो. तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी रमाच्या मनाला खूप जास्त लागत असतात. रमा मात्र आता या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते की अक्षयमध्ये इतका बदल झाला तरी कसा, म्हणजे पहिल्यांदाचा अक्षय असा नव्हता, मग आता हे अक्षय असे का वागतायत हे विचार देखील आता कुठेतरी रमाच्या मनात येत असतात. त्यानंतर मात्र अक्षय जो आहे तो आरोहीला घेतो आणि त्यानंतर तिकडनं लगोलग जायला निघतो. तर आरोही जी असते ती मात्र आता रमाला बाय बोलते आणि ती सुद्धा तिकडनं जायला निघते. तर दुसरीकडे आता आरोही गेल्यानंतर रमा जी आहे ती खूप जास्त रडत असते. रमा रडत असताना साई तिला काहीच बोलत नाही, कारण साईसाठी हा सुद्धा खूप मोठा धक्का असतो. अचानक आलेला अक्षय आणि त्याचसोबत ती मुलगी, म्हणजेच अक्षयचीच ती मुलगी आहे, आता त्याला समजलेलं असतं. तर इकडे आता पाहायला मिळतं बेडरूममध्ये रमा एकटीच बसलेली असते आणि तिला तो क्षण आठवतो आणि ती मात्र आता त्या सगळ्या क्षणांचा विचार करत असते. ती म्हणत असते की खरंच माझी आरोही माझ्या जवळ आहे, पण मी काय करू. मला अण्णासाहेबांनी सांगितलं आहे की साईसोबत लग्न करायचं, मग आता काय करायचं हा मोठा प्रश्न तिला पडलेला असतो आणि त्याच सगळ्या विचारांमध्ये ती हरवलेली असते. तर दुसरीकडे तिचेच प्रतिकृती जी उभी असते ती म्हणजे 2 वेण्या घातलेली रमा, ती आता तिला येऊन या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. म्हणत असते की तू आता या सगळ्या गोष्टी का घेऊन बसली आहेस, त्या सगळ्यातून बाहेर ये. अक्षय आता तुझा राहिलेला नाही, अक्षय अजूनही माझेच आहेत. पण दुसरीकडे 2 वेण्या घातलेली रमा ही म्हणत असते की ज्यावेळी तू हे सगळं सोडून दिलंस आणि इतके वर्ष म्हणजे 6 वर्ष तुला जे आहे ते साईने सांभाळलंय, साईचं तुझ्यावर किती प्रेम आहे, आणि आता तुला पुन्हा तो अक्षय आणि तुझी मुलगी भेटले, याचा अर्थ असा होतं का की त्या मुलाला तू असंच वाऱ्यावर सोडशील. हे तुझं खूप चुकीचं आहे. असं देखील आता इथे असणारी ही जी आहे 2 वेण्या घातलेली ती आता समजावून सांगत असते. पण दुसरीकडे मात्र आता रमाला असं वाटत असतं की ते सगळं ठीक आहे, पण माझी मुलगी इतक्या दिवसानंतर मला भेटली आहे, तर मग मी तिच्यापासून लांब कशी जाऊ असा विचार देखील आता ती करत असते. तर रमा 2 वेण्या घातलेली तिला म्हणत असते ते सगळं जरी ठीक असलं तरी तू अक्षयशी बोललीस, तू त्याला सांगितलंस की 7 दिवस तुला तुझी मुलगी एकत्र हवी आहे तुझ्यासोबत, तरी त्याने नकार दिलाच ना. याचाच अर्थ समजून जा ना. त्याला ना तुझी जी सावली आहे ती तिच्या अंगावर सुद्धा पडू द्यायची नाही आहे. ती त्याच्या मुलीच्या तो इतकं तिला सांभाळतोय आणि म्हणूनच ना मला असं वाटतंय की तो तुला आणि तिला कधीही जवळ येऊ देणार नाही. आणि उलट हा विचार कर, साईने तुझ्यासाठी किती काय गोष्टी केल्या आहेत, आणि अशा सगळ्या प्रसंगात तू जर साईला सोडलंस आणि जर अक्षयने तुला किंमतच नाही दिली तर तू काय करणार आहेस. तुला कोण आहे तुझं. बिचारा साई तुझ्यावर इतकं प्रेम करतो आणि त्याला तू असं सोडणार आहेस नाही. आणि तो हा सुद्धा विचार कर की ज्या वेळेला समज अक्षयने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला, मग त्यावेळेला तू कोणती अडवणूक करणार आहे. तू काहीच करू शकत नाही, समजलंस ना. असा आता ही 2 वेण्या घातलेली रमा समोर बसलेल्या रमाला समजावत असते, पण तरीसुद्धा रमाला काहीच कळत नसतं. रमा म्हणत असते की नाही, मला माझ्या मुलीचा सुद्धा विचार करायला हवा ना. तर 2 वेण्या घातलेली रमा तिला म्हणत असते की मला माहिती तू तुझ्या मुलीचा विचार करत आहेस, पण या सगळ्यामध्ये तू एक गोष्ट विसरतेस, अक्षयने तुला कधीच मनातून काढून टाकले आणि तरीसुद्धा तू अजूनही अक्षय हात जप करत बसली आहेस.
तू विचार कर, या सगळ्यातून तुला त्या साईने बाहेर काढलंय, मग तुला साईसोबतच लग्न करायचंय म्हणजे करायचं आहे असं जोरजोरात ती 2 वेण्या घातलेली रमा ओरडत असते. आणि त्याच वेळेला मात्र आता इथे असणाऱ्या रमाने अक्षरशः कानावर हात ठेवलेला असतो. तर ती जोरात ओरडते, त्याबरोबर 2 वेण्या घातलेली रमा जी असते समोरची ती गायब होते. तर इकडे मात्र आता कशीबशी स्वतःला सावरत आता रमा जी आहे ती या सगळ्यातून बाहेर पडायचं ठरवते. दुसरीकडे खूप छान अशी तयारी अण्णासाहेबांनी केलेली असते, दागिने, कपडे हे सगळं काही. आणि त्याच वेळेला तिथे आता विचार करत इथे उभा असतो तो म्हणजे साईला विचार करत असलेलं बघून अण्णासाहेब त्याला म्हणतात की तू कसला विचार करतोयस, मला ना आता रमाशी बोलावंच लागेल. त्यावर साई म्हणतो की नको, पण अण्णासाहेब म्हणतात की मला रमाचं हेच कळत नाही आहे की आपल्याकडे ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वेळच्या वेळी घडतायत आणि मग तू या सगळ्या गोष्टीचा विचार का करतोय. अजूनही रमा भूतकाळात रमलेली आहे का. इतकी वर्ष तिचा तो नवरा होता, त्यानं तिला कधी विचारलं नाही, ती कधी कशी आहे याचा सुद्धा कधी तिला ठाव ठिकाणा घेतला नाही. मग त्या नवऱ्याचा काय एवढा विचार करायचा आहे. आणि राहिला प्रश्न या सगळ्या गोष्टीतून सगळ्या बाहेर काढायचा, तर तिच्या मुलीच्या बाबतीत सुद्धा मी तिला हेच म्हणणार आहे, इतके दिवस नाही आठवण आली ना त्या मुलीला सुद्धा, मग आता या सगळ्या गोष्टी का घेऊन बसायच्या आहेत. आणि ती मुलगी जिवंत आहे की मेली आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नाही आहे. तर दुसरीकडे आता साई जो आहे ती सगळी घटना सांगायला जाणारच असतो अण्णासाहेबांना, पण तेवढ्यातच तिथे आता रमा आलेली असते. रमा तिथे आल्यामुळे साईला आता काहीच बोलता येत नसतं. तर दुसरीकडे आता रमा येऊन आता डायरेक्टली असं दाखवू लागते की तिला काहीच झालेलं नाही आहे. आणि ती आता म्हणू लागते की वाव, खूपच छान कलेक्शन आणलेलं आहे तुम्ही अण्णा. आणि त्याच वेळेला ती साईला एकदम हसत म्हणते, साई मला असं वाटतंय ना आपण एंगेजमेंटला ना दोघांनीही ना मॅचिंग ट्युनिंग करूया, म्हणजे आपण दोघंही जण मॅचिंग कपडे घालूया असं ती आता म्हणत असते. त्यावर साई अगदीच आश्चर्यचकित होऊन रमाकडे पाहत असतो. अण्णांना सुद्धा रमाची ही गोष्ट आवडते. अण्णा म्हणत असतात की बरोबर बोललीस तू, असंच काहीसं करा. अण्णांनी काही दागिने सुद्धा सिलेक्ट केलेले असतात आणि तिथे आणून ठेवलेले असतात. तर अण्णा म्हणतात की तुम्ही तोपर्यंत कपड्याचं सिलेक्शन करा, मी इथे दागिने बघतो. आणि साई तुला तुझ्या बायकोसाठी दागिना सुद्धा बघायचा आहे हां, तुझ्याच पसंतीचा, त्यामुळे या लवकर तिकडे काय ते कपडे चॉईस करा. तर दुसरीकडे मात्र आता जी रमा उभी असते तिथं साई असतो आणि साई रमाला म्हणतो की हे सगळं काही काय आहे. रमा म्हणत असते की मी ठरवले, माझा निर्णय पक्का झाला आहे आणि पुन्हा मला त्याच विषयावर नाही बोलायचंय. साई प्लीज तुम्ही समजून घ्या, मी ठरवले मला आता पुढे जायचंय आणि अण्णांना सुद्धा या गोष्टी सांगू नका, उलट अण्णांना या सगळ्याचं टेन्शन येईल आणि मला त्यांना टेन्शन द्यायचं नाही आहे. मी माझ्या आयुष्यात पुढे जायचं ठरवलंय ना, मग ठरवलंय. आणि त्याच वेळेला ती आता सिलेक्शन कपड्यांचं करते. त्याचबरोबर अण्णासाहेब जे असतात ते तिथे बसलेली असतात. तर तिथे आता साई आणि त्याचसोबत रमासुद्धा जातात. तर रमाला दागिने खूप जास्त आवडतात. रमा म्हणत असते की खरंच खूप सुंदर दागिने आहेत. तर साईला अण्णासाहेब म्हणतात की बघ तुझ्या बायकोसाठी कोणता तरी एक दागिना सिलेक्ट कर. दुसरीकडे इरावतीला आता अक्षयला सगळी गोष्ट सांगायची असते आणि म्हणूनच अक्षयची खूप जास्त धावपळ उडालेली असते. अक्षय इरावतीला म्हणतो की मला ना तुझ्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. इरावती म्हणते काय झालं आहे बोल ना. तर इकडे आता आरोही असते. आरोही ड्रॉइंग काढत असते आणि आरोहीने परी आई तिचं आणि बाबाचं ड्रॉइंग काढलेलं असतं आणि त्याच वेळेला आता ते ड्रॉइंग दाखवायला ती इथं आलेली असते आणि म्हणत असते की बाबा बघ ना माझं ड्रॉइंग कसं आहे. तर दुसरीकडे अक्षय म्हणतो की खूपच सुंदर आहे ड्रॉइंग. तर परी आई म्हणजे त्याला माहिती असतं की त्याने कोणाचं ड्रॉइंग काढलेलं आहे ते, त्यामुळे आता तो म्हणतो की ड्रॉइंग छान आहे पण त्यामध्ये एक फुलसुद्धा काढायचं का खाली, असाच ती आता विचार करते. आणि त्यानंतर आता तिथे बसून पुन्हा एकदा तिचं चित्र काढायला सुरुवात करते. तर इकडे आता जो अक्षय असतो तो इरावतीला म्हणतो की हे परी आई प्रकरण कधीच संपणार आहे खरंच कळत नाही, खरंच खूप मोठा ताप झाला आहे. तर आता तो सांगू लागतो की रमा पुन्हा मला दिसली आहे पाचगणीमध्ये. हे ऐकल्यानंतर इकडे मात्र आता इरावतीला धक्काच बसतो. इरावती विचार करत असते की रमा आणि अक्षय दोघंही जण एकत्र भेटायच्या आधीच तिनं ठरवलेलं असतं की या दोघांमध्ये काहीतरी समेट घडवून आणायचा. जी मुलगी तिनं बाहेरून आणलेली असते तिच्यामध्ये आणि अक्षयमध्ये. पण आता तर हे सगळं काही बघूनच खूप विचित्र अशा धक्क्यामध्ये इरावती पडते. तर इरावतीला आता अक्षय म्हणतो की काय आहे ना की आर.के. मॅडम ज्या आहेत ना त्या स्कूलमधल्या त्या ह्याच आहेत रमा मॅडम, आणि या रमा मॅडमनेच ना आपल्याला कामावर ठेवून घेतले आणि ही रूम दिलेली आहे. तर दुसरीकडे इरावती पुन्हा एकदा अक्षयला भडकवायचं काम करते आणि
म्हणते की म्हणजे हे सगळं काही तिनं प्लॅनिंग करून केलं, म्हणजे बघ ना तुला इथे नोकरीवर ठेवून घेणं हे सगळं काही तिचं षडयंत्र होतं. तर आता अक्षय म्हणतो एवढंच नाही, तिला कळलेलं आहे की आरोही ही मुलगी आहे, तर ती मला 7 दिवस तिला मागत होती. अक्षयला आता इरावती म्हणते नाही बिलकुल नाही. जेव्हा 1 दिवसाचं मूल सोडून जाताना तिला काहीच नाही वाटलं. तिला आता या सगळ्या गोष्टी बापरे बाप नाही बिलकुल नाही द्यायचं. काही झालं तरी काही बाई शिकवेल, आपण इतके चांगले संस्कार केलेत आपल्या मुलीवर आणि ती काहीतरी शिकवेल, त्यापेक्षा नको वाटते मला हे सगळं, असं देखील इरावती आता अक्षयला सांगून भडकवायचा प्रयत्न करत असते. अक्षय म्हणत असतो मी तरी कुठे देणार आहे, मीही तिला काही देणार नाही आहे माझ्या आरोहीला एवढं सगळं चांगलं मी शिकवले, ते काय उगाच का. आरोही बिचारी बसून ड्रॉइंग काढत असते. तर इरावती आता अक्षयला पुन्हा एकदा रमाबद्दल भडकवत असते. पण आता इथे असताना अक्षय जो आहे तो म्हणत असतो की नाही मी या सगळ्यामध्ये पुन्हा गुंतणार नाही, आता आपली मजबुरी आहे म्हणून आपण इथे राहतोय, पण मी तिला काही जास्त भाव देणार नाही असं देखील अक्षय म्हणत असतो. इरावती म्हणत असते की तेच करायचं आहे. पण आता तिथे जी कॉफी घेऊन आलेली असते ती मुलगी जिनं आता अक्षयसाठी कॉफी केलेली असते आणि अक्षयसाठी ती कॉफी घेऊन येते. अक्षय तिला म्हणत असतो की का कशाला आणलीस, पण अक्षयला ती म्हणते की घ्या ना. आणि त्याच वेळेला आता इरावती खूप जास्त खुश असते कारण ऐन पॉईंटला ती मुलगी आलेली असते. आणि त्याच वेळेला मात्र आता अक्षय ती कॉफी घेत असतो. तोपर्यंत तुम्ही त्या मुलीकडे बघता ना माझ्या, जरा तिला काहीतरी ड्रॉइंग काढायची गरज असेल तर, असं बोलून तो आता तिकडनं तिला घालवून देतो. तर आरोही आणि त्याचसोबत ती आता बसलेली असते. तर इकडे मात्र आता इरावती आणि अक्षय बोलत असतात. त्याच वेळेला आता अक्षयला रमासोबत घालवलेला जुना प्रसंग आठवतो. म्हणजेच रमानं अक्षयला सांगितलेलं असतं की तुम्ही मला कधी सोडून तर जाणार नाही ना. तर अक्षयनेही रमाला सांगितलेलं असतं की मी तुला ना शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळेन, हे ती वचनं असतात ती आठवतात. त्याच वेळेला आता अक्षय विचार करतो की जर रमा मला सोडून दुसऱ्या कोणा व्यक्तीचा विचार करते तर मी तरी काय या सगळ्यामध्ये गुंतून राहू. आणि म्हणूनच त्याने सुद्धा आता लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. तो आता इरावतीला सांगू लागतो की मी सुद्धा आता या सगळ्यामध्ये अडकून बसणार नाहीये, मला लग्न करायचं आहे आणि तुझ्याकडे कोणतीही मुलगी असेल ती सांग मला, तू ज्या मुलीला पसंत करशील त्या मुलीसोबत मी लग्न करायला तयार आहे, असं देखील आता अक्षय जो आहे तो इरावतीला बोलतो. त्यामुळे आता इरावती जी आहे ती खूप जास्त खुश झालेली असते. इरावती बोलत असते की चला सगळं काही माझ्या मनासारखं होतंय. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जी रमा असते ना ती आता चांदण्यांकडे बघत असते आणि त्याच वेळेला आता अक्षयसोबत तिचं बोलणं आठवतं. ती म्हणत असते चांदोबाला की बघ ना चांदोबा, तू मला असं सोडून कसा काय केलास, म्हणजेच आम्ही दोघांनी तुझ्या समोर काही वचनं घेतली होती, म्हणजे त्यांना खरंच मी आठवत नसेल का. दुसरीकडे अक्षयही तेच म्हणत असतो आजही तू मला तशीच आठवतेस, तसाच तुझा भास होतो. तुला माझ्या आयुष्यातून काढून टाकणं माझ्यासाठी खूप जास्त कठीण आहे. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, हे दोघांचेही बोल असतात. पण तरीही वरवर ते दोघंही दाखवत असतात की तुझ्याशिवाय मी राहू शकतो आणि मला काहीच फरक पडत नाही, असं या दोघांचं वरवरचं बोलणं असतं. पण मनातून मात्र दोघंही जण एकमेकांना विसरलेले नसतात. दुसरीकडे आरोही जी असते अर्थासोबत बसलेली असते. तर अर्था आता आरोहीला सांगते की तू मला बोलत होतीस बघ तुला तुझ्या आईला बघायचं आहे, तर तुझ्या आईचा फोटो आहे. अर्था म्हणते हे सगळं काही. तर आरोही म्हणते की कुठे आहे माझ्या आईचा फोटो सांग ना. तर अर्था सांगते की तुझ्या आईचा फोटो ना तुझ्या बाबांच्या लॅपटॉपमध्ये आहे, मी पाहिला आहे. त्यावर आता आरोही आणि अर्था प्लॅनिंग करतात. आरोहीला आता तो फोटो पाहायचा असतो. तिला तिच्या आईला भेटण्याची बघण्याची इच्छा झालेली असते आणि म्हणूनच ती म्हणते की नाही मला काही झालं तरी लॅपटॉप बघायचा आहे. पण आता बाबा घरी असताना हा लॅपटॉप बघता येणार नाही हे सुद्धा आता आरोहीला माहिती असतं. म्हणूनच आता आरोही आजारी पडण्याचं नाटक करते. आरोही आता खूप ताप आला आहे असं नाटक करत असते. तर अक्षय मात्र जो आहे तो आता सांगत असतो की थांब तुला बरं वाटेल, काळजी करू नकोस. त्यावर आता ती म्हणते की तुम्ही दोघंही जणांना माझ्या बाजूला येऊ नका, मला भयंकर ताप आलेला आहे. माझं हे जे चित्र आहे ना ते स्कूलमध्ये सबमिट करायचं आहे, तेवढं प्लीज सबमिट करा, असं देखील ती म्हणत असते. त्यावर मात्र आता अक्षय म्हणतो की ठीक आहे. अक्षय
तिकडनं निघून गेल्यानंतर आर्ता जी आहे आणि आरोही या दोघीही जणी जागेवरनं उठतात आणि पटकन कपाटातून जाऊन लॅपटॉप घेऊन येतात. लॅपटॉप घेऊन आल्यानंतर त्यामध्ये त्यांना आता तो फोटो शोधायचा असतो. तर दुसरीकडे आता अर्था जी आहे ती आरोहीला लॅपटॉप ऑन करून तो फोटो दाखवायचा प्रयत्न करत असते. आता रमास तिची आई आहे, म्हणजे परी आई तीच आपली आई आहे. हे आता जेव्हा आरोहीला समजेल तेव्हा आरोहीची काय रिॲक्शन असेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की हा भाग कसा वाटला ते. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.